नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचं स्वागत करत आहे. आजचा तसेच उद्याचा हवामानाचा अंदाज पाहताना पुढील अवकाळी पावसाचा तडाखा बसणार आहे त्याचीही थोडीशी माहिती आज घेऊया. आज दुपारी पाहायला गेलं तर सांजच्या पारी अरबी समुद्रामध्ये रत्नागिरी गोव्या साईडला थोडेसे पावसाचे ढग समुद्रामध्ये दिसले. त्या भूभागावरती काही दिसले नाहीत, फक्त समुद्रावरती मध्ये ते पावसाचे ढग किनारपट्टी साईडला दिसत होते. इकडे चिकमंगळूर बेळूर ही कर्नाटक साईडला म्हैसूर साईडला तिथे सुद्धा पावसाचे किंवा ढगाळ हवामान स्थिती निर्माण झाली होती. उत्तर भागातच अजून पाऊस आणि बर्फवृष्टी उत्तर भागात अजून चालू आहे. दक्षिण टोकाला त्याचा काही कोणता परिणाम होणार नाही किंवा भारतावरती मध्य भारतावरती सध्याला तरी परिणाम नाही आहे. कोटा झाशी ह्या साईडला ढगाळ हवामान स्थिती पश्चिमी आवर्तनाचे एक अंश तिथपर्यंत येऊन पोचलेला आहे. तिचे ढगाळ हवामान स्थिती वाटत आहे. इकडे पाहायला गेलं तर उत्तर भारत मध्य प्रदेश ते उत्तर भारतामध्ये धुक्याचं सावट आहे. थंडीचं वातावरण तिथं थोडं बहुत राहणार आहे. आणि एकदम दक्षिण काश्मीरला म्हणजे बर्फ पडणार आहे, बर्फवृष्टी तिथे होणार आहे, तसंही मॉडेल दाखवत आहे. आणि दक्षिण भागात पाहायला गेलं तर दक्षिण भारतामध्ये काहीसा हुबळी गोकाक ह्या साईडला बागलकोट हवेचा थोडासा संगम होतो आहे. म्हणजे धुक्याचं वातावरण थोडंसं राहील असं वाटत आहे. आणि ह्या वातावरणामुळं काहीसा किनारपट्टी साईडला अरबी समुद्राच्या किनारपट्टी साईडला बेळगाव मंगळूर वगैरे थोडासा थंडावा जाणवणार आहे. थोडासा म्हणजे गारठा नसणार आहे, फक्त थंडावा जाणवणार आहे. ते धुक्याचा असणार आहे. सकाळी सकाळी जाणवणार असं वाटत आहे. बेळगाव सांगली कोल्हापूर या परिसरात सुद्धा थोडासा गारवा जाणवणार आहे. आणि उत्तर महाराष्ट्रात सुद्धा थोडासा गारवा जाणवणार आहे. याचा उलट तापमानात ही प्रचंड वाढ असे दिसत आहे. मुंबईला 26 सेंटीग्रेड, बेळगाव कोल्हापूर सांगली 33 सेंटीग्रेड, जालन्याला 32, हैदराबादला 34 अशा परिस्थितीत हे तापमान असणार आहे. म्हणजे दक्षिण भारतापर्यंत संपूर्ण तापमान हे बऱ्याच अंशी 30च्या वरती उष्णतेचा चटका बसतो तसा बसणार आहे. तसेच 1-2 दिवसात पावसाचं वातावरण जर पाहायला गेलं, पावसाचं वातावरण फक्त उत्तर भागात दाखवत आहे. ते पण थोडा हलका स्वरूपात पावसाचे वातावरण उत्तर भागात आहे. इकडे दक्षिण भागात त्याचा कोणताही भागात पावसाचा जोर दिसत नाही. परंतु 10 तारखेच्या सुमारास पाहायला गेलं तर निजामाबाद निर्मळ म्हणजे गडचिरोली साईडला नांदेड साईडला हे अवकाळी पावसाचे ढग तयार होतील. 11 तारखेला नांदेड अलियाबाद चंद्रपूर पुसाड अकोलाला चांगला बऱ्यापैकी मध्यम पाऊस गर्जना करत पाऊस पडेल, गारपीटसुद्धा होईल. आणि 12 तारखेला अकोला अमरावती नागपूर गोंदिया बिटूल आणि उत्तर भागात मुसळधार पावसाची शक्यता दाखवत आहे. ही मॉडेल दर्शवत आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर 10, 11, 12 तारखेला अवकाळी पावसाचा तडाखा आता जे सांगितले जिल्हे त्या 6 जिल्ह्यामध्ये बसणार आहे. आणि त्यामुळं आपण अजून जरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच प्रकारचे व्हिडिओ व नवीन अपडेट्स ह्या चॅनलवर मिळत जातील. ती सर्वांनाच फायद्याचं होईल. शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा.